हेडलाईन्स नंतर आता पाहूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम इंडिया नामा। नमस्कार, मी शिवाजी काळे। पुढारी न्यूजच्या इंडिया नामा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। भारत पाकिस्तानच्या तणावामध्ये भारताने पाकिस्तानवरती केलेल्या स्ट्राईकची जगामध्ये चर्चा आहे। भारताने पाकिस्तानचे तळ उद्ध्वस्त केले। हे तळ उद्ध्वस्त करत असताना भारताने पाकिस्तानवरती एक नॅरेटिव्ह स्ट्राईक देखील केलेला आहे। तो नॅरेटिव्ह स्ट्राईक नक्की काय आहे जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून नाकाम पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर पाकिस्तान हिंदू मुस्लिम राग आवळणार हे भारताला माहीत होतं। मात्र भारतानं पाकवर ऑपरेशन सिंधूर नंतर जो नॅरेटिव्ह स्ट्राईक केला त्यानंतर पाकिस्तानसह जगाची बोलती बंद झाली आहे। भारताने पाक विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय महिला शक्तीचं मोठं योगदान आहे। यात सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा समावेश आहे। हल्ल्यांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेची जबाबदारी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर देण्यात आली। खरं तर देशाच्या सैनिकांना जात धर्म नसतो, तो फक्त सैनिक असतो। मात्र पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलातील जाबाज कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची निवड करून भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर नॅरेटिव्ह स्ट्राईक केला। या पत्रकार परिषदेतून भारताची विविधतेतील एकता कशी अखंड आहे असा संदेश भारतानं जगाला दिलाय। विशेष म्हणजे पहलगामच्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीरनं पाकिस्तानच्या पंतप्रधानासमोर हिंदू मुस्लिम द्वेषाची पेरणी केली होती। आज तक इंसानियत की तारीख में सिर्फ 2 रियासतें हैं जो कलमे की बुनियाद पर बनी हैं। पहली जो थी उसका नाम है रियासत तैयबा, क्योंकि तैयबा जो है वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उसको नाम दिया था। और जबकि कुरान में उसका नाम है यसरब, या अहले यसरबा ला मुकाम लकुम फरजिउ, ये कुरान में नाम है उसका, जो आज जिसको मदीना अल मुनव्वरा कहा जाता है। और दूसरी रियासत जो है वो उसके 1300 साल के बाद अल्लाह ताला ने ये आपकी बनाई है कलमे की बुनियाद के ऊपर। Whatever little bit of the terrorism which is taking place in the country, and the people say, and the people they are mostly propagating, that with this kind of security situation there won't be any investment coming to Pakistan. Well, to them, they must hear me very clearly now. You think terrorists, they can take away the destiny of the country from us? If this great Pakistani nation and the Pakistani armed forces पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट करताना पर्यटकांचा धर्म विचारला होता। हे सगळं करण्यामागे पाकिस्तानला भारतात हिंदू मुस्लिम विभाजन करायचं होतं। पाकिस्तानचा हा माइंड गेम भारतानं ओळखला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही ही बाब लक्षात आली। त्यामुळेच भारतानं पाकिस्तानच्या सायकोलॉजिकल वॉरला उत्तर देण्याचं ठरवलं। याचाच एक भाग म्हणून भारतात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंधूर नंतर घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी 2 महिला अधिकाऱ्यांची निवड केली। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया। इसके अलावा पाकिस्तान का गैर जिम्मेदाराना व्यवहार फिर से सामने आया। 7 मई 2025 को रात 8:30 बजे एक असफल अकारण ड्रोन और मिसाइल हमला करने के बावजूद पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया। पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है। Later in the night, an armed UAV of Pakistan attempted to target Bhatinda military station, which was detected and neutralized. In response to the Pakistani attack, armed drones were launched at 4 air defense sites in Pakistan. One of the drones was able to destroy an AD radar.
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांची त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? कर्नल सोफिया कुरेशी गुजरात मधल्या वडोदरातील रहिवासी आहेत. सोफिया यांचे आजोबा देखील सैनिक होते. वडोदरातल्याच महाराजा सयाजीराव विद्यालयातून सोफिया यांनी 1997 मध्ये बायोकेमिस्ट्री या विषयात उच्च शिक्षण घेतलं. तर लष्करातील सिग्नल कोर विभागात त्या भरती झाल्या. त्यांचे वडील आजोबाही लष्कराशी जोडलेले होते. ते सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम करत होते. सोफिया यांचे पतीही भारतीय सैन्यात यांत्रिकी पायदळात अधिकारी आहेत. आपलं जगणं या दोघांनीही देशाच्या सेवेसाठी दिलंय. सोफिया या फोर्स 18 या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. सोफिया यांनी गरज पडली तेव्हा शत्रूशी 2 हात देखील केले. मात्र याशिवाय आंतरराष्ट्रीय शांतता अभियानातही त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानांतर्गत 2006 मध्ये त्यांना 6 वर्षांसाठी कांगोमध्ये तैनात करण्यात आलं होतं. आपल्या मुलीचं हे शौर्य पाहून वडिलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. अब यह है कि प्राउड है चीज़ का कि लड़की ने हमारी एक बहुत अच्छा काम किया, ये अपने देश के लिए कुछ किया. नहीं भाई प्राउड है ना कि वो गई, हमारी पैतृकता में है ये. मेरे फादर भी आर्मी में थे, ग्रैंड फादर आर्मी में थे, मैं आर्मी में था, अब वो आर्मी में गई है, वो पैतृकता में है. जब ऐसी ही फैमिली देश के लिए सदियों से, चाहे दादा हो, चाहे मेरे फादर हो, चाहे बहन हो, वो देश की सेवा में लगे हैं, उनके लिए लड़े आ रहे हैं, तो इससे और उसमें ऐसा मौका मिले कि दुश्मन ने हमारे को नुकसान किया उसको मिटा दें, इससे बड़ा प्राउड का मोमेंट कोई नहीं हो सकता. सोफिया कुरेशी यांच्यासोबत विंग कमांडर व्योमिका सिंग ही चांगल्याच चर्चेत राहिल्यात. कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग? विंग कमांडर व्योमिका सिंग या 18 डिसेंबर 2004 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाल्या. भारतीय हल्ल्यात सध्याच्या काळातील इतर सर्वोत्तम विंग कमांडरपैकी त्या एक आहेत, ज्यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे. चित्ता आणि चेतक सारख्या लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. वायुसेनेत सामील झाल्यानंतर 13 वर्षांनंतर व्योमिका सिंग यांना विंग कमांडर पद मिळालं आणि 18 डिसेंबर 2017ला त्यांची विंग कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताकडून पत्रकार परिषदेत या दोन्ही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती का करण्यात आली याची चर्चा सुरू आहे. पाकला भारतीय सबलांचं उत्तर. पहलगाम हल्ला करताना पुरुषांना लक्ष्य करून महिलांच्या आयुष्याचा आधार दहशतवाद्यांनी हिसकावून घेतला. भारताची स्त्री अबला नसून सबला आहे हे या पत्रकार परिषदेतून भारताने पाकला दाखवून दिलं. महिलांकडे भारताचा पाहण्याचा दृष्टिकोन हा पाकड्यांना मिरच्या झोंबवणारा होता. भारतातील विविधतेतील एकतेचं दर्शन भारतानं या पत्रकार परिषदेतून जगाला दाखवून दिलंय. महिलांना किती महत्त्वाचं स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये, त्याचबरोबर भारतीय लष्करामध्ये आणि एकूणच पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या प्रकारचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला होता, त्याला चपराक म्हणून याचं नाव ऑपरेशन सिंदूर आणि याचं ब्रीफिंग सुद्धा नारी शक्तीद्वारा, एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याद्वारा आणि एका एअरफोर्सच्या महिला अधिकाऱ्यांद्वारा करण्यात येणं, याच्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह पॉस्चरिंग, याच्या माध्यमातून एक स्ट्रॉंग मेसेज आपण पाकिस्तानला दिला आणि संपूर्ण जगासमोर दिला आणि याच्या माध्यमातून भारतीयांमध्ये सुद्धा एक विश्वासाची भावना त्या ठिकाणी निर्माण करू शकलो. भारताची खरी ताकद ही भारताची एकता आहे. पाकिस्तानने या भारताच्या एकता आणि अखंडतेवर घाव घालण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं भारतानं यातून दाखवून दिलंय. पाकिस्तानच्या धर्मांधतेच्या नरेटिव्हला भारतानं दिलेलं हे उत्तर दीर्घकालीन स्मरणात राहणार आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.